नमस्कार मित्रांनो, मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4200 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4200 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं की मग थांबावं। कशात आहे सर्वात जास्त फायदा? 4200 च्या भावावर सोयाबीन विकण्यात की मग 4200 च्या भावावर सोयाबीन न विकता थांबण्यात? हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल। हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल। आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 4200 च्या भावावर आता सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4200 च्या भावावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीन विकावं की मग थांबावं। कशात आहे सर्वात जास्त फायदा? 4200 च्या भावावर सोयाबीन विकण्यात की मग 4200 च्या भावावर सोयाबीन न विकता थांबण्यात? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघावं लागेल। या परिस्थितीचा भविष्यामध्ये म्हणजे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार, जोपर्यंत या प्रश्नाचा आपण उत्तर घेणार नाहीत तोपर्यंत सध्याच्या कंडिशनला 4200 च्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर मिळणार नाही। तर या प्रश्नांची पहिल्यांदा घेऊयात उत्तरे। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। नजीकच्या भविष्यात म्हणजे पुढील 15 ते 20 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारेल अशी सुद्धा जास्त शक्यता नाही। सोयाबीनची भाव पातळी पुढच्या 15 ते 20 दिवसात $9.75 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेल्स या रेंजमध्ये राहणार आहे। या रेंजमुळे आपल्याला देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढेल याची काही शक्यता सध्या दिसत नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून सोयाबीनच्या भाव वाढीसाठी कसल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की देशातील काही घडामोडी सोयाबीनच्या भावाला हातभार लावू शकतात? अजिबात नाही।
सरकारची सोयाबीन खरेदी धीम्या गतीनं आहे आणि ही धीम्याच गतीनं राहू शकते, कारण सरकार काही निर्णय घ्यायला तयार दिसत नाही. दुसरीकडे अशी कोणतीही गोष्ट सध्या दिसत नाही की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात या ठिकाणी सुधारणा होऊ शकते, आणि शिवाय मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा भाव हा 4000 ते 4200च्या दरम्यानच राहताना दिसणार आहे. फार तर सोयाबीनची भाव पातळी 4300 पर्यंत पोहोचू शकेल. मग आता अशा परिस्थितीत 4200च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबवावं, या प्रश्नाचं घेऊयात उत्तर. तर बघा, तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय की पुढच्या 2-3 आठवड्यात सोयाबीनचा भाव जैसे ते राहणार आहे. ज्यांना पैशाची फार आवश्यकता आहे, जे 8-15 दिवसाच्या वर थांबू शकत नाहीत, त्या कास्तकार बांधवांना माझा सल्ला आहे की 4200च्या भावावर सध्या आपण सोयाबीन विकावं. पण जे 1.5-2 महिने थांबू शकतात, ज्यांना 200-300 रुपयाची तेजी आली तरी भरपूर झालं, त्यांनी 1.5-2 महिने थांबावं, कारण 1.5 महिन्यात ते 2 महिन्यात सोयाबीनचा भाव 4500 पार होऊ शकतो. म्हणजे आपली आर्थिक गरज जर फार निकडीची असेल तर सध्या विका. थांबू शकत असाल, आपली गरज भागत असेल तर 1.5-2 महिने थांबा. 4500चा भाव मिळू शकतो, पण 5चा भाव मला 2 महिन्यात मिळेल अशी शक्यता संपलेली आहे. हे लक्षात ठेवून सोयाबीनचा स्टॉक ठेवा. तर हे होतं मार्मिक विश्लेषण की ज्यात आपण बघितलं की 4200च्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं. जे माझं स्पष्ट मत होतं ते मी तुमच्या समोर सादर केले. बाकी आपण सर्वजण विचार करून निर्णय घेऊ शकतात, कारण प्रत्येकाची असणारी गरज व आर्थिक स्थिती वेगवेगळी आहे. तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. सोबतच भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.